हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आज आम्ही जात आहोत परत एकदा आमच्या गावी. सगळ्यांची तयारी झालेली आहे. आरुषने त्याची बॅग घेतलेली, त्याच्यामध्ये त्याच्या स्कूल बॅगचा अभ्यास घेतलेला आहे. परीक्षा आहे त्याच्यामुळे. चला तर मग निघतोय आता. प्रवासामध्ये कुरकुरे खाण्यासाठी आरुष आणि तेजू दुकानात आलेले आहेत. कुरकुरे खाल्ल्यानंतर मळमळ होत नाही, काही नाही, फ्रेश वाटतं. हे माझं फेवरेट चॉकलेट आहे, ते खाल्ल्यानंतर मळमळ होत नाही. ही आहे गोदावरी. मस्त पाणी आलेलं आहे पावसामुळे. सगळीकडे हिरवळ हिरवळ झालेली आहे. चला तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत. इथे गायींना चारा तोडायचं काम सुरू आहे. ऊसाचा भुट्टा करायचं. मी आले की लगेच शेतात चाललेली आहे. घरात बसू वाटत नाही त्याच्यामुळं. सगळीकडे मस्त पिकं आलेले आहेत, छान. हे आहे तिळाचं झाड. कोथिंबीरीला पाणी द्यायचं काम चालू होतं. मग चला म्हटलं आपण पण थोडीशी मदत करू. एक वाफा पूर्ण भरलेला होता म्हणून दुसऱ्या वाफ्यात पाणी सोडलेलं आहे. हे आहे भेंडी लावलेली आहे. अजून थोडी बारीक आहे, आलेले नाहीत भेंड्या, फुलं आले फक्त. मस्त मिरच्याचे झाड खूप सुंदर आलेले. छोटे छोटे मिरच्या पण आल्या आहेत. पूर्ण एक सरी लावलेली आहे. त्याला बांधायचं काम सुरू आहे. हे टोमॅटो आहेत. सध्या टोमॅटोला खूप भाव आहे, पण हे टोमॅटो अजून लहान आहेत. तेपर्यंत भाव राहायला पाहिजे म्हणजे झालं. जास्त आवक वाढली की भाव कमी होऊन जातो मार्केटला. हे मस्त रान फुल आहे टणटणीचं. ते पालकाची भाजी घरी आणण्यासाठी मी घेत आहे. ही काटेमाटाची भाजी आहे, मस्त छान ताजी ताजी. आरुष विचारतोय कसली भाजी छान लागेल का. कानात फुल लावलेलं आहे जाननी. इथे गवारीच्या शेंगा तोडत आहेत जाऊबाई आणि माझी पुतणी आम्हाला नेण्यासाठी. कढीपत्त्याचं झाड पण आहे, मग कढीपत्ता पण घेतला. इथं टोमॅटोच्या शेतात आलोय आम्ही परत. मस्त वाटते. टोमॅटोचं शेत खूप छान बांधून घेतलेले आहेत. खूप मेहनत असते याला. हे आमच्या शेतातील हनुमानाचं मंदिर आहे. आरुषने मातीचे गोळे बनवलेत आणि तेजूला मारत होता. नाशिकला पण घेऊन आलाय थोडेसे. हे ज्यांचे कुठं पूर्ण चिखलात भरल्यामुळे त्यांनी काढून ठेवले. घेऊन जात आहे. आरुषला मातीत खेळायला खूप आवडतं. फ्री फायटिंग चालू आहे मस्त मातीच्या गोळ्यांनी दोघांची. मुलांना पण बाहेर आल्यानंतर बरं वाटतं. सतत सतत घरात, शाळेत, ट्युशनमध्ये कंटाळून जातात. त्याच्यामुळे आम्ही अधूनमधून जात राहतो गावाकडे. भांडे वगैरे घासत आहे मी. आज आम्ही जात आहोत खेडले झुंगे येथे. उंच हनुमानाची मूर्ती आहे, तिथे पोहोचलेलो आहोत. खूप छान मस्त वाटलं इथं आल्यानंतर. हनुमानाची खूप उंच मूर्ती आहे इथं.
छान मंदिर पण आहे इथं, नवग्रहाचं मंदिर आहे हे. ज्यांनी येताना मस्त फ्रेश ताजे ताजे मासे घेतलेले आहेत, लगेच काढून विकलेले नदीतून. घरी आल्यानंतर चहा घेतलेला आहे. आज मला ड्युटीला जायचं होतं नाईटला, त्याच्यामुळे जेवण करायला आम्ही थांबलेलो नाही. चहा घेऊन लगेच नाशिकला निघालो आहोत. सगळेजण बाय बाय करत आहेत. चला तर